हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशी आसा तुम्ही सगळी? आय होप तुम्ही सगळी बरी आसतली आनी हांवूय बरें आसा. ते आयच्या व्हिडिओन हांव तुमकां एक रेसिपी शेअर करपाक सोदतां. आतां रेसिपी म्हटल्यार खूब इजी आसा आनी सिंपल आसा आनी जी इजिली आमकां अवेलेबल आसता. पावसान स्पेशली ती मेळटा आनी पावसानूच तिचो खावपाचो जी रूच आसता ती चड येता. सो ती रेसिपी कसली ती म्हटल्यार तेऱ्याची भाजी किंवा आळूची भाजी. थोडे लोक तेरे म्हणटा, तशें थोडे लोक आळू म्हणटा. आतां ते आळू काडप कशी तेची भाजी करप, कशें ते क्लीन करप, हे सगळें तुमकां हांव आयच्या व्हिडिओन दाखयतलें. तेरे सोलतना खाज येता. खुबशे लोक म्हणटा की तेरे सोलतना खाज येता किंवा ते चिरतना खाज येता. सो ती खाज न येवपा खातीर कितें करप, कशें ती क्लीन करप आनी खाज न येताना कशी चिरप ती हांव तुमकां आयच्या व्हिडिओन ती सगळ्यो टिप्स सांगता. सो आयचो व्हिडिओ हांव तेऱ्याचे भाजयेचेर करता किंवा आळूची भाजी. आतां आळूची भाजी जी आसता ती गांवांतल्या लोकांक किंवा गांवांनी आसता पळय ती इजिली अवेलेबल मेळटा. पूण जे लोक सिटीन रावता तांकां ती मार्केटासून विकत हाडून खावची पडटा. सो गांवांतले लोक आसता ती भाजी कशी करता, भितून फणसाच्यो बियो, मागीर चणे, लसणीची फण्णी अशें सगळें दिवन करता. मागीर तशेंच थोडे लोक कितें करता, भितून सय, गरम मसालो बीन घालून करता. सो प्रत्येक लोकाची आळूची भाजी करपाची पद्दत जी आसता ती वेगवेगळी आसता. थोड्यांक गरम मसालो सय घालून आवडटा, तशेंच थोड्यांक बेश्टी प्लेनूय आवडटा. सो हांव जी आयज रेसिपी करतलें ती प्लेन आळूची भाजी करतलें. म्हटल्यार भितर सय किंवा गरम मसालो घालचे ना. बेश्टी लसणीची फण्णी, कांदो, हिरवी मिरची अशें सोलां किंवा फणसाची भिकणां, चणे बीन घालून कशी भाजी करप ही तुमकां हांव आयच्या व्हिडिओन दाखयता. सो आयचो व्हिडिओ तुमी पळयत रावात. आयची रेसिपी तुमकां आवडली जाल्यार सांगात, हांव तुमकां रेसिपी आतां शेअर करता. हांवें आतां आळूची पानां सगळीं धुवन बीन घेतला आनी अशी एक न्यूजपेपराचेर सुकत घातला. सो ताचेर जे किडे कितें बारीक कितें लागले आसत, माती बीन जाल्यार ती धुवन क्लीन करप आनी अशी सुकत घालप. आनी मागीर सुकल्या उपरांत ती तुमी चिरून घेवं शकता. सकाळी जे हांवें आळू धुवन बीन हांगा सुकत घातलेले ते आतां आमी कट करून आनी चिरून घेवया. हे आळू हेचो देठ जो आसता तो असो ब्रावनीश आसता आनी तेचे पान. सो चिरच्या पयलीं सगळ्यान पयलीं कितें करप, तेचो जो देठ आनी पान ते दोनूय सेपरेट करून घेवप. सो सगळ्यान पयलीं आमी आतां देठ आनी तेचे पानां सेपरेट करून घेवया. आतां आमी आळूची पानां आनी तेचो देठ असो सेपरेट करून घेवया. असो सेपरेट केल्लो देठ तेजे अशी साल्ली आसता ते काडून घेवप. अशी क्लीन करून घेवन दवरप. अशी इजिली ते क्लीन जाता. तुमकां जर हे क्लीन करतना अशी खाज जर येवपाक लागली जाल्यार हाताक तुमी थोडो आगळ लावन सोलूं शकता. सो मागीर तुमकां हातीक खाज येवची ना. नाजाल्यार तुमी बेश्टे कोकोनट ऑयल लावन सुद्दां काडले जाल्यार कितें प्रॉब्लेम ना. आतां आमी सगळ्यो बाकीच्यो बडयो सोलून घेवया. तर आता हांवें आळूचे दाणे सोलून घेतले आणि आळूची पानां जी असली ती सेपरेट करून घेतली. अशी तुम्ही सेपरेट करून घेयात
आणि आळूचे जे दाणे असतात ते सोलून घे. आता ते चिरप कशी ते तुमकां हांव दाखयता. आळूची पानां अशी एकावयर एक दाळून घेयात आणि सोलले देठ जे आसा ते अशें मदीं दवरून तुमकां तुमच्या मुठीन येता तितले तुमी दवरूं शकता आणि अशें तेका रोल करून घेयात. असो रोल रेडी जालो काय हेचे मदसून 2 कुडके करप. अशें मदसून 2 कुडके जाले काय अशें एकावयर एक दवरून तुमी ते बारीक चिरून घेवप. आता हांव चिरून घेता. अशें आळू तुमी आदळेचेर चिरून घेवप. तर आता हांवें आळू अशें सगळे चिरून घेतला. आळूची पानां आणि आळूचे देठ तुमी पळोवंक शकता. चडूय बारीक चिरपाची गरज ना कित्याक ते शिजतकच सामके विरगळून वयता. आता तुमी म्हाज्या हाताक पळयलां आसतलें अशें काळे काळे लागला. आता जेन्ना तुमी आळू चिरता तेन्ना हाताक तुमचे अशें काळे काळे लागता आसतले. सो हो जो आसता तो आळूच्या देठांचो दीख. आळूचे देठ जेन्ना आमी सोलता हे जे आळूचे देठ असता तो सोलता तेन्ना त्याचो दीख लागता हातीक. सो हे अशें काळे हातीक दाग पडटा. सो तुमी जर आगळ लायलो किंवा सॉल गरम उदकान हात धुले आणि आगळ किंवा सॉल लायले जाल्यार हे हातींचे दाग जे असता ते आपणच वयतले. आता हे सगळे बारीक चिरून घेतलेले आळू आमी शिजोवन घेवया. आळूक फोडणी दिवपा खातीर हांवें घेतला कांदो बारीक चिरून, हरवी मिरची आणि लसूण. सो लसूण तेलान मातशी फ्राय करून तेका फोडणी दिवप. तशेंच हांवें फणसांची भिकणां घेतला ती आळून घालप आणि हांवें धवे चणे असता ते उकडून घेतला. सो तुमी चण्याच्या जाग्यार चवळी किंवा हळसाणे घालू शकता. सो हांवें धवे चणे घेतला, फणसाची भिकणां, कांदो, लसूण आणि हरवी मिरची. आता हे सगळे घालून आमी आळू जे आसा ते उकडून घेवयात. जेन्ना तुमी आळवान चणे, हळसाणे किंवा चवळी बीन घातले जाल्यार तेचो टेस्ट आनी मातसो वाडटा. तशेंच फणसाची भिकणां आसा ती उकडून घातली जाल्यारूय तेचो टेस्ट चड बरो येता. आता ही जी भिकणां ती हांवें अजून उकडून घेवंक ना. सो हांव आळू उकडटा तेन्ना वांगडाच फणसाची भिकणांय घालतले उकडपाक. सो ती वांगडाच उकडून येतली. आता आमी आळूक फोडणी मारून घेवयात. एक तोप घेयात आणि तोपान थोडे तेल घालून भितून लसूण फ्राय करून घेयात. लसूण बरी गोल्डन फ्राय जायसर फ्राय करात. मागीर तातूंत हरवी मिरची आणि कांदो घालून घ्या. कांदो, लसूण आणि हरवी मिरची बरी अशी फ्राय करून घ्या. आता तातूंत उकडलेले चणे ऍड करा. फणसाची भिकणां, सगळे मिक्स करून घ्या. आता तातूंत बारीक चिरलेले आळू मिक्स करून घ्या. आता सगळे आळू मिक्स करून घेता भितर. आळू आता हांवें सगळे तोपान घालून घेतले. आता सोला त्याच्या वयरसून सोला घालून घ्या. आळून तो सोला बीन घालून जाले उपरांत लास्ट उदक ऍड करा. उदक तुमी आळूच्या क्वॉन्टिटीचे अकॉर्डिंग घालू शकता. चडय उदक घालप ना कित्याक आळूचे मागीर उदक सुट्टा. आता तातूंत मीठ घालून हाय फ्लेमीचेर उकडून घेवयात.
आता तुम्ही पळोवंक शकता आळू बरे उकडून येयल्ले आसा। पयलीं तुम्ही क्वॉन्टिटी पळयल्ली आसतली, तो फूल बरो नासलो, पण आता तुम्ही पळोवंक शकता आता तेची क्वॉन्टिटी खूब कमी जाली। आळू आता बरे उकडून भाजयेचो घमघमीत असो वास सुटला। तुम्ही ही रेसिपी पावसान मुद्दम ट्राय करून पळयात। टेस्टी आणि हेल्दी अशी आळूची भाजी रेडी आसा। तुम्ही ही चपाती वांगडा किंवा शीता वांगडा सुद्धा खावं शकता। तुमकां जर म्हाजी आयची आळूच्या भाजयेची रेसिपी आवडली जाल्यार लायक, शेअर आणि सबस्क्राईब करात। थँक्यू।